नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. काल त्याची शाळा चालू झाली होती. आता तो 9वीला गेलेला आहे. मग पहिला दिवस होता. मग त्याचे पप्पा पण सोडून आले त्याला स्कूलमध्ये. त्याला सोडून येऊन मग ते जॉबला गेले. मग माझं पण रोजचं काम चालूच होतं. असं दूध आलं होतं दुपारी. मग दूध आल्यावर दूध तापायला ठेवले आधी, आणि तोपर्यंत इडलीचं तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला घातली होती. मग ते सकाळीच भिजायला घातली होती, लवकर 9 वाजता भिजायला घातली होती. मग इडलीच्या पिठात मी पोहे भिजवून पण टाकते ना. पोहे भिजवून ठेवायचा आधी. आपण वाटायला घेतले की तांदूळ डाळ धुवून घेतले, आधी घेतले परत डबल पाण्यानं, आणि मग पोहे पण धुवून घेतले. मग पोहे घातले की इडली पण खूप छान होते. बघा ताईनं तुम्ही पण एकदा ट्राय करून. पोह्यामुळे इडली पण फुगते. पावसाळ्यात करा की हिवाळ्यात करा, इडली खूप छान फुगते पोह्यामुळे, आणि त्या सॉफ्टपणा पण येतो इडलीला. मग डाळ पण घरची डाळ होती, त्याच्यामुळे थोडेसे टर्पर आलेले होते. ते पण डाळ पण परत एकदा डबल धुवून घेतली. भिजल्यामुळे ते टर्पर पण वर आलेले होते. मग डाळ पण धुवून घेतली, आणि तांदूळ पण राशनचं होतं ना, ते पण सकाळी धुवून भिजायला घातलेलं होतं. तरी पण मग डबल अजून एकदा धुवून घेतलं, आणि मग वाटून घेतले. थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं, म्हणजे जास्त पातळ पण होत नाही. आणि पातेल्यात पण मी वाटून पातेल्यात काढलं होतं एकदा केल्यावर, पण खूप उतू गेलं होतं पीठ. म्हणून मग आता तेव्हापासून मी डब्यातच काढते. म्हणजे डब्यात गेले की डब्यात टाकलं की हा व्हिडिओ आदल्या दिवशीचा आहे. परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला पीठ फुगल्यावर दाखवते बघा ताईनं. मग संध्याकाळी पीठ हे वाटून ठेवले झापून, आणि मग चहा करून घेतला मला. आणि पोरांना पण चहा बिस्किट चहा दूध करून दिले, आणि त्यांनी पण चहा बिस्किट हे खाऊन घेतलं. आणि मग माझं पण पिठाचं वाटून झालेलं होतं. मग मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. हा व्हिडिओ ताईनं दुसऱ्या दिवशीचा आहे. बघा पीठ किती आहे आणि किती फुगलेलं आहे. खूप असं मस्त फुगलं होतं पीठ. आणि इडल्या पण खूप छान झाल्या होत्या, सॉफ्ट झाल्या होत्या. सोडा पण घालायची गरज लागली नाही, फक्त मीठ घालून थोडंसं घट्ट झाल्यामुळे थोडंसं पाणी टाकले, आणि मीठ टाकून मग पीठ हे करून घेतलं. आणि इडल्या पण खूप छान झाल्या होत्या. आणि मग सांबार पण बनवून झालं होतं, आणि चटणी बनवून ठेवली होती, खाली ठेवली होती चटणी. तुम्हाला दाखवायचं विसरून गेली मी. आणि इडली बघा किती सॉफ्ट झाली, मस्त झाली होती इडली. मग इडल्याचे भांडे वर लावून दिले. पोरांनी पण स्कूलला पण इडलीच घेऊन गेले होते, त्यांना स्कूलला न्यायचं होतं स्नॅक्स म्हणून. मग त्यांना पण इडली बनवून दिली, आणि पोरींना पण नाश्त्याला दिली बनवून. आणि होईल तर लागल तसं भांडे पण लावून दिले. इडली खायला छान वाटतं, पण इडलीचे भांडे पण खूप पडतात, आणि राडा पण खूप राहतो किचन ओट्यावर. पण खायला आवडते ना. आणि पोरी पण आल्या होत्या गावाकडून. मला पोरींना पण वेगळं नवीन काहीतरी करून खाऊ घाला. गावाकडं काय सारखं करणं होत नाही ना वहिनीला हे, म्हणून इडली करायला घेतली होती. मग पण भांडे बघा किती खराब झाले किचन ओटा. आणि भांडे घासून झाल्याशिवाय आपलं काय मन बसतं का. भांडे घासून मस्त किचन ओटा गॅस हे सगळं धुवून घेतले. आणि मग थोडा वेळ पोरांना पण करमत नव्हतं, त्या बोर झालं होतं. पोरींची पण अजून स्कूल चालू झाली नाही ना. पोरांची झाले, पण पोरी अजून स्कूलचा त्यांची बहुतेक 15 तारखेपासून स्कूल चालू होणार आहे. मग त्यांना पण थोडासा अभ्यास करायला दिला, पोरांचा अभ्यास करायला दिला. मला थोडीशी रायटिंग पण त्यांची पण सुधरेल, म्हणून मग अभ्यासाला दिली. मग मी पण दुसऱ्या दिवशीची तयारी करायला घेतली व भाजी निवडायला घेतली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.